आपण बघू शकतो की नागपूरमध्ये सध्या शिवसैनिक उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक आहेत, जे महापालिकेने केलेल्या कारवाईला विरोध करता आहेत। उद्धव ठाकरे नागपुरात आलेले आहेत आणि 2 तासात त्यांचं आंदोलन सुरू होणार आहे। रामरक्षा पठण हे आंदोलन आहे आणि त्याआधी शिवसैनिकांनी ज्या महापालिकेच्या कारवाईला विरोध केलेला आहे। स्थानिक आयुक्तांचे आदेश होते की पोस्टर्स बॅनर्स हटवले जावेत आणि शिवसैनिकांनी हा ट्रक रोखून धरलेला आहे। ज्यात पोस्टर्स बॅनर्स जे हटवले होते ते पुन्हा त्या जागी लावले जात आहेत। ही सध्याची थेट दृश्य आपण नागपूरमधून बघू शकतो की अवघे काही तास शिल्लक उरले असताना जे पोस्टर्स बॅनर्स हटवले जात होते त्या महापालिकेच्या कारवाईला शिवसेना युबीटीच्या शिवसैनिकांनी तीव्र विरोध केलेला आहे। ही सध्याची थेट दृश्य आपण बघू शकतो की हे पोस्टर्स बॅनर्स जे हटवले होते ते पुन्हा एकदा लावले जात आहेत। शिवसैनिक नागपूरच्या रस्त्यावर आक्रमक झालेले आहेत। ही सध्याची थेट दृश्य आपण नागपूरमधून दाखवतो आहोत। ही सध्याची थेट दृश्य आपण नागपूरमधून दाखवतो आहोत की शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जी सध्या महापालिकेने इथे कारवाई केली होती त्याला विरोध केला जातो आहे। हे पोस्टर्स बॅनर्स जे महापालिकेने काही वेळापूर्वी हटवले होते ते पुन्हा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून लावून घेतले जात आहेत। जो ट्रक आहे ज्यामध्ये हे सगळे पोस्टर्स ठेवले होते ते पुन्हा मूळ जागी त्यांच्याकडून लावून घेतले जात आहेत। शिवसैनिक आक्रमक आहेत महापालिकेच्या कारवाई विरोधात। ही सध्याची थेट दृश्य आपण बघतो आहोत। अगदी इथूनच या आंदोलनाच्या हाकेच्या अंतरावर उद्धव ठाकरे यांचा रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये मुक्काम आहे। शिवसैनिक संतापलेले आहेत की ही फक्त कारवाई आकसाने होते आहे। भाजपची होर्डिंग्स असतील किंवा अन्य पक्षांची होर्डिंग्स असतील किंवा महापालिकेची होर्डिंग्स असतील, या सगळ्याला अखिल चित्रे हे पुन्हा एकदा आपल्या बरोबर आहेत। अखिल, काय सांगाल की तुम्हाला कधी हे सगळं आढळलं? काय आहे, जेव्हा मी इथनं जात होतो हॉटेलमधनं त्या वेन्यूकडे मंदिराकडे, तेव्हा दिसलं की ज्या मंदिराकडे ज्या रस्त्याने जायचं आहे त्या रस्त्यातले सगळे बॅनर हे महानगरपालिकेतर्फे हे काढण्याचं हे कार्यक्रम इथे रितसरपणे सुरू होतं आणि इतर पक्षाचे बॅनर आणि इथल्या स्थानिक नेत्यांचे बॅनर लागलेत ते त्यांना दिसले नाहीत। एका बाजूला स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवायचं आणि दुसऱ्या बाजूला रामाचे बॅनर अशा पद्धतीने वाईट पद्धतीने फाडून काढायचे। मला तर वाटतं इथल्या सत्ताधाऱ्यांनी खरं तर ह्याच्याबद्दल उत्तर दिलं पाहिजे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे की ते इतके घाबरलेले आहेत की राम रक्षा महाआरती जी होते सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे घेणार आहेत म्हणून त्यांचे बॅनर जर ते काढत असतील ना तर त्यांनी हे विसरू नये। बॅनर काढून काही होणार नाही। जनतेच्या मनातनं जो खरोखर हिंदुत्वासाठी लढतोय त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं नाव हे त्यांना कुठूनही काढता येणार नाही। तुम्ही होतात, तुम्ही ट्रक रोखून धरला होतात, हे पोस्टर्स पुन्हा लावायला लावलेत महापालिका कर्मचाऱ्यांना, तुम्ही सांगाल तुमचं काय म्हणणं आहे? आमचं हेच म्हणणं होतं की आम्ही जे चांगल्यापणाने ते आपले हे होर्डिंग्स लावले होते सगळं लावलं होतं। आमच्या कोणत्याही प्रकाराला कोणाला विरोध नव्हता। आमचे होर्डिंग्स का काढले याकरता आम्ही तो विरोध केलेला। तुम्ही सांगा। सहाय्यक आयुक्त धनंजय जाधव आहेत, त्यांचं व्हॉट्सअप चॅट मी बघितलं आहे कर्मचाऱ्यांसोबतचं। त्यांनी त्याच्यात लिहिलं आहे, कर्मचाऱ्यांनी विचारलं झेंडे पण काढायचे का नाही, फक्त बॅनर काढा आणि उद्धव साहेबांचे बॅनर। हो, तुमच्याकडे काही आहे का? हा तुम्हाला दाखवतो, तुम्हाला पाठवतो। आणि ही काय पद्धत नाही ना, म्हणजे एका पक्षाचे पक्षप्रमुख आलेत, आम्ही परवानगी घेतली, आम्हाला माहिती आहे सत्ताने हे लोक कशा प्रकारे वागतात, आम्ही परवानगीशिवाय काम करत नाही। उद्धव साहेबांना ते मान्य नाही, आदित्य साहेबांना ते मान्य नाही आणि एखाद्याचे स्वागताचे बॅनर तुम्ही त्यांच्या तोंडावर काढता, तुम्हाला काहीतरी जनमानाची वाटली पाहिजे। प्रशासन शासन हे पूर्णपणे गुलाम झालेत तुम्ही लोक एकमेकांचे। तुमच्याकडे ते व्हॉट्सअप चॅट आहे ना, व्हॉट्सअप मला जरा दाखवू शकाल की जे आदेश आहेत? तुम्ही म्हणताय की कोण सहाय्यक आयुक्त किंवा महापालिकेचे अधिकारी आहेत? आम्ही महानगरपालिकेचे जे आहेत कर्मचारी त्यांच्याच मोबाईलमधून आता चॅट घेतली, तुम्हाला दाखवतो आम्ही। दाखवा तुम्ही, हे बघू शकता तुम्ही। हे चार्ट आहे, हे बघा, हे कर्मचाऱ्यांना हे कोणाला कोणी पाठवलेले? हे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सहाय्यक आयुक्त धनंजय जाधव यांनी पाठवलेलं आहे। हे पहा सर, निकालने हे क्या झेंडे म्हणजे झेंडे राहू द्या, म्हणजे बॅनरच काढा आणि पहा सर्व याच्यात फक्त उद्धव साहेबांचे बॅनर्स आहेत, रामरक्षेचे बॅनर्स आहेत। म्हणजे तुम्ही काय पद्धतीने वागतायत हे बघू शकतात आपण, चॅट पूर्ण आहेत।
आपण बघू शकतो की हे पोस्टर्स बॅनर्स उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठण आंदोलनाचे पोस्टर्स बॅनर्स हटवण्याचा वाद आता इथे चिघळलेला आहे. नागपूरच्या रस्त्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हटकलेलं आहे आणि जे बॅनर्स त्यांनी इथून हटवले ते पुन्हा त्या जागी शिवसैनिकांनी या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून लावलेले आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांचं म्हणणं TV9 मराठीने जेव्हा जाणलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला वरून आदेश आहेत, आम्हाला अधिकाऱ्यांचे आदेश आहेत, पण आम्हाला कुठचीही अशी एका पक्षावर कारवाई करण्यास सांगितलेली नाही, तर सगळे बॅनर्स हटवायला सांगितलेले आहेत. पण जे शिवसैनिक आहेत ते काही पुरावा दाखवत आहेत, मोबाईल फोनमधलं काही व्हॉट्सअपचं चॅट दाखवत आहेत, ज्यात स्थानिक महापालिका अधिकाऱ्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बॅनर्स हटवण्यासंदर्भातल्या काही स्पेसिफिक सूचना असलेले हे व्हॉट्सअप चॅट आहेत जे शिवसैनिकांनी TV9 मराठीला दाखवलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या कारवाईनं शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा संतप्त आहे आणि त्यांनी रस्त्यावर उतरून या महापालिकेच्या कारवाईला विरोध केला आणि पुन्हा मूळ जागी विरोध पुन्हा ते जागे. या भित्र्या सरकारचं करायचं काय? या रामाचा विरोध करणाऱ्या सरकारचं करायचं काय? या भित्र्या सरकारचं करायचं काय? आपण बघू शकतो की या सगळ्या घटनेमुळे साहजिकच नागपुरात वातावरणात राजकीय संघर्ष आणि वातावरण थोडंसं तणावपूर्ण बनलेलं आहे. कदाचित पुढच्या काळात पोलीस या प्रकरणाची दखल घेतील आणि अनुचित प्रकार घडू नये, कारण उद्धव ठाकरे हे सध्या नागपुरात आहेत. त्यांचे नेते, त्यांचे शिवसैनिक, त्यांचे आमदार सध्या नागपुरात आहेत. पण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे पोलीस आता पूर्णपणे आपला बंदोबस्त वाढवतील आणि पुढची यंत्रणा ते त्या दृष्टीनेच राबवतील. व्हिडिओ जर्नलिस्ट विशालसह दिनेश दुखंडे, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.